ही गोष्ट आपल्याला ज्या मुलीने सांगितली आहे, तिने आम्हाला सांगितले, की जेव्हा तिच्यासोबत हा प्रकार घडला, तेव्हा ती खूप घाबरली होती आणि कदाचित ती अजाण होती. तिला काही माहिती नव्हते. या मुलीसोबत जे झाले ते कदाचित तुम्हीही ऐकले नसेल. ही कहाणी एका बांगलादेशी मुलीची आहे, जिने इथे आल्यावर आम्हाला आपली कहाणी सांगितली आणि तिची कहाणी आम्हाला खूपच रोचक वाटली. म्हणूनच आम्ही विचार केला, की ही कहाणी आपणासोबत शेअर करावी, जेणेकरून तुम्हालाही हे समजेल, की या जगात काय-काय होते. या जगात असे अनेक गाव आहेत जिथे विचित्र रीतिरिवाज आहेत आणि कदाचित आम्हालाही हे रीतिरिवाज माहिती नाहीत, कारण आम्ही गावात राहत नाहीत. चला तर ऐकूया त्या मुलीच्याच शब्दात ही कहाणी. माझे नाव रुची आहे. मी बांगलादेशची राहणारी आहे. माझ्या शहराचे नाव होते बंदरबन. मी एक खूप चंचल मुलगी होते. माझे आयुष्य मला माझ्या पद्धतीने जगायचे होते. माझे आई वडील नेहमी सांगायचे की आता तू मोठी होत आहेस, घराबाहेर जास्त जाऊ नकोस, स्वतःची काळजी घे. पण मी कुणाचे ऐकत नव्हते. मी नेहमी तेच करायची जे माझ्या मनाला आवडायचे. कधीकधी पालकांचे ऐकत नसलेल्या मुलांना मोठे नुकसान सहन करावे लागते, हे मला माझ्यासोबत झालेल्या घटनेनंतर समजले. कारण माझ्या मनमर्जीने वागणे माझ्यासाठी खूपच महागात पडले. मी जेव्हा 18 वर्षांची झाले तेव्हा बाजारात जाताना माझी भेट एका मुलाशी झाली. त्या मुलाचे नाव राजू होते. पहिल्या भेटीतच मला त्याच्यावर प्रेम बसले. का माहीत नाही, पण तो मला खूप आवडू लागला. त्यानंतर आम्ही हळूहळू एकमेकांना भेटू लागलो. फोनवर देखील बोलू लागलो. मला माझे आयुष्य खूप सुंदर वाटू लागले. अजून राजूशी माझी भेट झाल्याला साधारण 1 महिना झाला होता. तो मला म्हणायचा की तो माझ्याशिवाय राहू शकत नाही, मला कधीच सोडू शकत नाही. त्याने सांगितले की त्याला कसेही माझ्यासोबत लग्न करायचे आहे. पण मी इतक्या घाईत त्याच्याशी लग्न कसे करणार? मी त्याला सांगितले की सध्या मी शिक्षण घेत आहे. माझे वय कमी आहे. माझे घरचे इतक्या लवकर माझे तुझ्यासोबत लग्न लावून देणार नाहीत. तेव्हा तो म्हणाला की माझ्या घरचे माझ्यासाठी मुलगी शोधत आहेत. जर माझे लग्न कुणा दुसऱ्याशी झाले तर तू आयुष्यभर माझ्याशिवायच राहशील. या प्रकारे मला गमवावे लागेल. माझे ऐकून घे. मी तुला तुझ्या घरातून पळवून नेतो. आपण दोघे एकत्र कुठेतरी दूर जाऊन आपले सुखाचे आयुष्य सुरू करू. आपल्या दोघांना तिथे कोणी वेगळे करू शकणार नाही. पण मी त्याचे म्हणणे ऐकायला तयार नव्हते, कारण इतके मोठे पाऊल उचलणे माझ्यासाठी शक्य नव्हते. माझ्या कुटुंबात राजूबद्दल कुणालाही माहिती नव्हती. शिवाय राजू माझ्यापेक्षा तब्बल 7 वर्षांनी मोठा होता. माझ्या लग्नाला अजून वेळ होता, कारण माझ्यापेक्षा मोठ्या 2 बहिणी आणि एक भाऊ होता. आधी त्यांच्या लग्नाची जबाबदारी होती. त्यामुळे माझ्या कुटुंबियांनी माझे लग्न इतक्या लवकर कसे लावून देतील? दरम्यान राजू मला वारंवार फोन करून धमकी देत होता की त्याच्या कुटुंबियांनी त्याचे लग्न ठरवले आहे आणि मी त्याच्यासोबत लग्नासाठी तयार होत नव्हते. त्याने मला सांगितले, जर तू माझे म्हणणे मान्य केले नाहीस तर मी माझा जीव देईन. मग माझे मरणारे तोंड पाहायला लागेल तुला. मी वैतागलो तर कुटुंबियांच्या इच्छेनुसार लग्न करेल. त्यानंतर तुला माझ्या मरणाची किंवा लग्नाचीच बातमी मिळेल. मी खूप विचार केला, पण माझ्या आणि राजूच्या लग्नाचा कोणताच मार्ग दिसत नव्हता. शेवटी मी त्याचे म्हणणे मान्य केले. एकच उपाय होता की आम्ही दोघे पळून जाऊन एकमेकांसोबत लग्न करावे. रात्रीच्या अंधाऱ्यात मी राजूसोबत पळून जाण्याचा निर्णय घेतला आणि अशा प्रकारे मी घरदार सोडून त्याच्यासोबत पळून गेले. त्याने मला सांगितले होते की तो मला मुंबई शहरात घेऊन जाईल. तिथे जाऊन तो काहीतरी नोकरी शोधेल आणि राहण्याचीही सोय करून देईल. त्यानंतर आपले आयुष्य चांगले जाईल. पण त्याने मला कोणत्या ठिकाणी आणले होते हे मला कळेना. तो मला ट्रेनमध्ये बसवून खूप दूर घेऊन गेला. ही जागा कुठली आहे, मी कुठे आले आहे, काहीच मला कळत नव्हते. मी वारंवार त्याला या ठिकाणाबद्दल विचारत होते. तर तो म्हणत होता, शांत बस, ठिकाणी पोहोचल्यानंतर तुला कळेल की तू कुठे आली आहेस. अशा प्रकारे बराच लांबचा प्रवास केल्यानंतर तो मला राजस्थानात घेऊन आला. इथे चारही बाजूला वाळूच वाळू दिसत होती. इथे जास्त करून वाळवंटी प्रदेश होता. खूप साऱ्या वाळवंटांतून पार करत तो मला राजस्थानपासून साधारण 8 किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या एका छोट्या खेड्यात घेऊन आला. हे खेडे खूपच विचित्र होते. इथे आल्यावर मला असं वाटत होते की मी फार जुन्या काळात पोहोचले आहे. मी या जागेबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ होते. इथे पोहोचल्यावर मी त्याला विचारले, ही कोणती जागा आहे? त्यावर त्याने सांगितले की आपण भारतात आलो आहोत आणि ही जागा राजस्थान आहे. त्याचे बोलणे ऐकून मी स्तब्ध झाले. मी त्याला म्हटले, तू मला भारतातील मुंबई शहरात घेऊन जाणार होतास ना, तू मला राजस्थानला का घेऊन आलास? त्यावर तो म्हणाला, इथे काही माझे नातेवाईक राहतात, मला तुला त्यांच्याशी भेटवायचे आहे. मी विचार केला, तो मला कुठे घेऊन जातो याची मला काहीच कल्पना नव्हती. मी त्याच्यावर खूप विश्वास ठेवला होता, त्यामुळे याबाबत काही वाईट विचारही माझ्या मनात येत नव्हते. आता तर मी माझ्या घरच्यांना सोडूनच आले होते. माझ्या मागे त्यांचे काय होत असेल? ते मला जागोजागी शोधत असतील
आणि एक दिवस सत्य समजून ते स्वीकारतील की त्यांची मुलगी घरातून पडून गेली आहे. घरातून पडताना 1 मिनिटसुद्धा माझे पाय थरथरले नव्हते. मला माझ्या वृद्ध आईवडिलांचा विचारसुद्धा आला नव्हता. माझ्या निघून जाण्यामुळे त्यांना किती अपमान आणि वेदना सहन कराव्या लागल्या असतील हे कधी लक्षात आले नाही. सध्या मला फक्त राजूच्या प्रेमाची भावना दिसत होती. जे काही तो सांगत होता ते मला अगदी बरोबरच वाटत होते. तो मला ज्या गावात घेऊन आला होता तिथे मोठमोठ्या हवेल्या होत्या. त्याने मला सांगितले की त्याला हे गाव चांगलेच माहीत आहे, कारण इथले बहुतेक लोक त्याचे नातेवाईक आहेत. एका हवेलीसमोर येऊन तो थांबला आणि मला आत चालण्यास सांगू लागला. मी म्हणाले, तू आधी आत जा, कारण मी इथे कुणालाही ओळखत नाही. तेव्हा तो म्हणाला, अरे आत चल, हे माझ्या आत्याचे घर आहे. त्या तुला पाहून खूप आनंदी होतील. मी तरीही आत जाण्यासाठी तयार नव्हते. मी म्हणाले, मी तुझ्यासोबतच आत येईन. तुझ्या आत्या मला पाहून कसा प्रतिसाद देतील हे माहीत नाही. त्याने माझा हात पकडला आणि मला घरात घेऊन गेला. मी पाहिले की या घरात एक खूप वृद्ध स्त्री आणि एक वृद्ध पुरुष बसले होते. मला येताना पाहून त्यांचे चेहरे आनंदाने उजळले होते. त्यांनी राजूला मिठी मारली. राजूने माझा हात त्या वृद्ध स्त्रीच्या हातात देऊन म्हटले, ही घ्या तुमची अमानत. आता तिला तुमच्याकडे ठेवा. हे म्हणत तो मागे सरकला. मी थोडी चक्रावले होते. त्याने मला त्यांच्यासाठी अमानत का म्हटले होते? मला वाटले की त्याने आनंदाने आपल्या आत्याला सांगायला हवे होते की ही ती मुलगी आहे जिच्यासोबत मी लग्न केले आहे. ही तुमची सून आहे. ते लोक मला पाहून आनंदी तर होते, पण माझ्याशी अगदी अनोळखीपणाने वागत होते. तो वृद्ध पुरुष राजूला घेऊन हवेली बाहेर गेला, तर त्या वृद्ध स्त्रीने मला खाटेवर बसायला सांगितले. तिथे मोठ्या खाटा ठेवलेल्या होत्या. मी एका खाटेवर बसले. त्या स्त्रीने म्हटले, आता मी तुझ्यासाठी जेवण वाढते. तू लांबचा प्रवास करून आली आहेस, भूकी असशील. खरंच मला खूप भूक लागली होती. वाटेत राजूने फक्त 2 ठिकाणी चहा पाजला होता. त्या वृद्ध स्त्रीने जोरात आवाज दिला आणि म्हणाली, जेवण घेऊन बाहेर ये. थोड्याच वेळात एक दुसरी स्त्री जेवण घेऊन आली. त्यांनी मला सांगितले, जेवायला सुरुवात कर. पण मी असं जेवण कसं सुरू करणार होते? राजूलाही भूक लागली असणार ना. मी राजूची वाट पाहत होते. तो कुठे गेला होता मला काहीच समजत नव्हते. मी त्या वृद्ध स्त्रीला म्हटले, राजूला बोलवा, आम्ही दोघे एकत्र जेवू. ती म्हणाली, तो तर इथून निघून गेला आहे. तिचे बोलणे ऐकून तर माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी विचारले, गेला म्हणजे काय? अगोदर जी व्यक्ती इथे तुमच्यासोबत होती त्याने त्याला बाहेर नेले. त्या वृद्ध स्त्रीने सांगितले, हो, तो माझा नवरा होता. आम्ही त्या मुलाला तुझी किंमत देऊन खरेदी केले आहे आणि तो त्याला घेऊन गेला. मी म्हणाले, तुम्ही काय बोलताय? कोणती किंमत? कसली किंमत? हे बोलत मी धावत दरवाजापर्यंत पोहोचले, पण दरवाजा बंद होता. मागून ती वृद्ध स्त्री आणि दुसरी बाई आल्या आणि त्यांनी माझे हात पकडले. त्या म्हणाल्या, कुठे पडून जातेस मुली? इथून जाण्यासाठी तुझ्याकडे कुठलाही मार्ग नाही. आम्ही तुला खरेदी केले आहे. आता तू इथेच राहणार आहेस. मी म्हणाले, अरे तुम्ही हे काय बोलताय? राजूला बोलवा. मी त्याच्यासोबत आले आहे. त्याने मला सांगितले होते की तुम्ही त्याची आत्या आहात, पण त्या माझ्यासोबत विचित्र वागू लागल्या. मी जोरजोरात राजू राजू ओरडू लागले, पण तो आला नाही. मी रडू लागले. त्यांनी सांगितले, रडून काही उपयोग नाही. तो तुला सोडून निघून गेला आहे. इथे तुझ्यासारख्या येणाऱ्या तू एकटीच मुलगी नाही, अशा कितीतरी मुली इथे येतात. आता 2 दिवसांनी महिन्याचा बाजार मांडला जाईल. तुला त्या बाजारात नेऊन विकले जाईल आणि या गावात जो माणूस तुला खरेदी करेल त्याच्याशी तुझे लग्न होईल आणि त्याच्यासोबत तुझे घर बसेल. त्या बाईचे बोलणे ऐकून माझे होश उडाले. मी म्हणाले, असं कधीच होणार नाही. मी असं काहीही करणार नाही. तुम्ही मला काय समजलंय? मी चिडून तिथून जायला लागले. तेव्हा त्यांनी मला थांबवले आणि म्हणाल्या, आम्ही तुला आधीच सांगितले होते, इथून परत जाण्याचा कुठलाही मार्ग नाही. तू खूप दूर आली आहेस. आम्ही ऐकले आहे की तू बांगलादेशातून आली आहेस. बांगलादेश तर खूप लांब आहे. तू इथून तुझ्या घरी कशी जाणार? ते शक्य नाही ना. आता जे काही आहे तेच तुझे घर आहे आणि हेच तुझे गाव आहे. इथे तू तुझ्या नवऱ्यासोबत आनंदात राहा आणि आपले कुटुंब वाढव. आमच्या गावात मुली जन्माला आल्यावर कोणी दुःख मानत नाही. इथे तू 10 मुली जन्माला घातल्या तरी ते पुरेसे आहे. खरं तर तिथे उत्सव साजरा केला जात होता. हे बोलताना ती बाई खूप आनंदी दिसत होती. पण अजूनही मला विश्वास बसत नव्हता की राजू मला धोका देऊन इथे एकटीला सोडून निघून गेला आहे. मी त्याच्यावर किती विश्वास ठेवला होता. मी त्याच्यावर किती प्रेम केले होते. याचा अर्थ त्याने माझ्याबरोबर हे सगळं केले. साधारणतः तो वृद्ध माणूस 2 तासांनी घरात आला. मी त्यालाही विचारले, राजू कुठे आहे? तर त्यानेही हेच सांगितले की तो निघून गेला आहे. आम्ही त्याला तुझी किंमत पूर्णपणे 10 लाख रुपये दिली आहे. आता तुला संपूर्ण आयुष्य इथेच काढावे लागेल. त्यांचे सगळे बोलणे ऐकून माझे डोके दुखू लागले होते की अखेर राजूने माझ्याबरोबर असे का केले? का त्याने मला या लोकांच्या हवाली सोडून निघून गेला? देव जाणे हे लोक माझ्याबरोबर काय करतील.
तरीही या लोकांचे वर्तन माझ्याबरोबर मुळीच वाईट नव्हते. पण माझ्या मनात खूप प्रश्न होते. जर त्यांनी मला विकत घेतले होते तर का घेतले होते? आणि राजूने मला या लोकांच्या हवाली का केले होते? अखेर प्रकरण काय होते? हे लोक माझ्याबरोबर कशा प्रकारे बोलत होते? हे सगळं मला समजून घ्यायचे होते. इथे माझे दिवस रात्र कठीण तर नव्हते जात, कारण मला इथे आरामात राहण्यासाठी एक खोली दिली गेली होती. मला चांगले जेवण मिळत होते. सगळं काही अगदी ठीक होते. पण तरीही राजूने दिलेला विश्वासघात माझ्या मनातून अजूनही जात नव्हता. 2 दिवस गेले. तेव्हा त्या वृद्ध महिलेने मला सोबत येण्यास सांगितले. ती मला कुठे घेऊन जात होती हे मला ठाऊक नव्हते. मी तिला विनंती केली, कृपया मला माझ्या घरी पाठवा. माझ्याबरोबर काही चुकीचे करू नका. ती म्हणाली, रडण्यात काय आहे? तुला रडण्याची गरज नाही. तुझ्या आयुष्यावर किंवा तुझ्या सन्मानावर इथे कोणताही वाईट परिणाम होणार नाही. आम्ही तुला सन्मानाने अशा लोकांकडे देऊ ज्यांच्यासाठी तुझी चांगली किंमत मोजली जाईल. येथे चांगली किंमत देणारा माणूस तोच असतो ज्याला खरोखरच स्त्रीची गरज असते, जो स्त्रीला खूप काळजीपूर्वक आपल्या आयुष्यात ठेवतो आणि तिला कशाचीही कमी होत नाही. त्या बाईचे बोलणे मला काही समजत नव्हते, पण मी शांत राहिले. आता इथे राहायचे होते तर मला त्यांचे ऐकावे लागणार होते. माझ्या मूर्खपणावर मला खूप पश्चाताप होत होता की मी का राजूचे ऐकले आणि त्याच्यासोबत इथपर्यंत आले. ती बाई मला एका मोठ्या मैदानात घेऊन आली होती, जिथे अनेक तरुण मुली होत्या ज्या रडत होत्या. काही जणी शांत उभ्या होत्या तर काही माझ्यासारख्या अनभिज्ञ होत्या. काही सावळ्या रंगाच्या होत्या तर काही अतिशय सुंदर होत्या. पण इथे येणारे पुरुष आणि मुलगे या मुलींना विकत घेऊन जात होते. हे सर्व पाहून मला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता की शेवटी हे काय चालले आहे. त्यानंतर एक माणूस आला ज्याने माझी बोली लावली. त्याला मी खूप आवडले आणि त्याने 20 लाख रुपये सांगितले. त्या म्हाताऱ्या बाईला पूर्ण 10 लाख रुपयांचा फायदा होत होता, म्हणून तिने मला त्या माणसाच्या हवाली केले. तो माणूस मला घेऊन याच गावात आला. हे तेच गाव होते जिथून मला ती म्हातारी मंडईपर्यंत घेऊन गेली होती. मी जोरजोराने ओरडत होते, आरडाओरडा करत होते, कारण मला माहीत होते की आता माझ्या या माणसाशी लग्न होईल. तो माझा वापर करेल. पण इथे असे का चालले होते? मी पाहिले की हे गाव एकदम धुळीने भरलेले होते. इथे वारा वाहिला की चारही बाजूला वाळूचे वादळ येत असे. ऐकले होते की इथे पाणीही खूप दुरून आणावे लागते. या गावात प्रत्येक गोष्टीची मोठी अडचण होती. इथे वीजही नव्हती. रात्री हे गाव अंधारात झाकले जाई. इथे पाण्याची देखील फारच कमतरता होती आणि गावातील लोक पाण्याचा वापर जपून करत असत. या गावात अजूनही अनेक असुविधा होत्या. मी पाहिले की या गावात एका घरात 5 पुरुष असतील तर 2 स्त्रिया असत. हे का असावे ते मला समजून येत नव्हते. माझ्या कितीही ओरडण्याचे, आरडाओरड करण्याचा काहीही परिणाम होत नव्हता. त्या माणसाने, ज्याने मला मंडईतून विकत घेतले आणि आपल्या घरी आणले, परंपरेनुसार माझ्या जबरदस्तीने त्याच्याशी लग्न लावून दिले. मी माझ्या नशिबावर खूप रडत होते. मला राजूसाठी वधू व्हायचे होते, पण त्याने मला या दलदलीत अडकवून सोडले. खरंच म्हणतात, लोकांच्या बोलण्यावर इतक्या लवकर विश्वास ठेवू नये. हा माणूस माझ्यापेक्षा वयाने खूप मोठा होता, तरी माझे त्याच्याशी लग्न झाले. इथून पळण्याचा रस्ताही मला सापडत नव्हता, कारण या भागाचे मार्ग आणि रस्ते माझ्या ओळखीचे नव्हते. मला फक्त एवढीच भीती होती की मी पळून जाऊनही परत या ठिकाणी आले तर माझ्यासाठी अजून समस्या उभी राहू नये. यामुळेच मी शांत राहिले, कारण माझे रडणे धडपडणे कुणी ऐकून घेत नव्हते आणि माझ्या आरडाओरड करण्याचा या लोकांवर काहीही परिणाम होत नव्हता. इथे माझ्यासोबत काही मोठा अन्याय झाला नसला तरी माझ्या इच्छेविरुद्ध माझे लग्न माझ्यापेक्षा मोठ्या वयाच्या माणसाशी लावण्यात आले. हे कमी मोठा अन्याय नव्हता. मला बाजारात विकाऊ स्त्रीप्रमाणे उभे केले गेले आणि मला विकत घेऊन वधू बनवले गेले. ज्या घरात माझे लग्न लावून दिले गेले त्या घरातही फक्त एकच बाई होती. त्या घरात जवळपास 4 पुरुष राहत होते आणि माझा नवरा 4 भावंडांमध्ये होता. त्याच्या मोठ्या भावाचे लग्न ज्या बाईशी झाले होते, ऐकले होते की ती बाईही याच पद्धतीने त्या माणसाची पत्नी बनली होती. मला हे सारे सत्य जाणून घ्यायचे होते की शेवटी इथे काय चालले आहे आणि हे सर्व काही स्त्रियांसोबत का केले जात आहे. माझ्या जावेने माझे लग्न झाल्याच्या काही दिवसांनंतर मला सर्व काही सत्य सांगितले. तिने सांगितले की इथली लोकसंख्या फारच कमी आहे. साधारणपणे 20 वर्षापूर्वी इथली लोकसंख्या 70% होती. या गावात कोणत्याही प्रकारची सुविधा नव्हती. जसजसा काळ पुढे सरकत गेला तसतसे इथले लोकही नव्या युगासोबत पुढे जात राहिले आणि त्यांना लहानातल्या लहान आणि मोठ्यातल्या मोठ्या अडचणी येऊ लागल्या. लोकांनी इथून जाण्याचा निर्णय घेतला आणि मग एके दिवशी असे झाले की हळूहळू इथून लोक आपल्या कुटुंबासोबत वेगवेगळ्या राज्यांमध्ये, वेगवेगळ्या शहरांमध्ये जाऊन स्थायिक झाले. ज्यांना जशी सुविधा वाटली त्यांनी तसं केले. इथले काही वृद्ध होते जे इथून जायला तयार नव्हते आणि आपल्या गावाची लोकसंख्या त्यांना कमी होऊ द्यायची नव्हती. त्यांनी विचार केला की हे गाव त्यांच्या पूर्वजांचे आहे, त्यामुळे ते हे गाव कधीही सोडून जाणार नाहीत.
त्यांची पिढी आजही पुढे चालू आहे, जी या गावाला कुठल्याही परिस्थितीत सोडून जाऊ इच्छित नाही. इथली लोकसंख्या कमी झाल्यामुळे इथे पुरुष जास्त आणि स्त्रिया खूपच कमी आहेत. त्यामुळे इथल्या पुरुषांचे लग्न होत नाही. इथे ना वीज आहे आणि पाणीही मोठ्या माठांमध्ये लांबच्या नदीतून भरून आणावे लागते. इथे शाळा नाही, रुग्णालय नाही आणि इंटरनेट सुविधाही नाही. आजच्या काळात देखील हे गाव पूर्णपणे सुविधांपासून दूर आहे. इथे पुरुष जास्त आणि स्त्रिया कमी असल्यामुळे इथले काही लोक आपल्या मुलांचे विवाह लावून देण्यासाठी मुलींची खरेदी करतात. अनेक लोक असे आहेत जे पैशाच्या लोभात येऊन मुली खरेदी करतात, त्यांचा व्यवसाय करतात आणि त्यांना विविध ठिकाणी विकतात. कारण या गावात इतर कोणताही धंदा नाही, पण इथल्या लोकांना मुली आणि महिलांची खूप गरज आहे. म्हणून इथले श्रीमंत लोक एजंट्सकडून मुली खरेदी करतात आणि इथे आणून विकतात. इथे एक मंडई भरते जिथे सर्व नवीन मुलींना विकण्यासाठी नेले जाते. ज्या पुरुषाला लग्नासाठी मुलगी हवी असते तो तिला महागड्या किमतीत विकत घेतो आणि तिच्याशी लग्न करतो. इथे जर कोणाच्या घरी मुलगी जन्मली तर तिला खूप भाग्यवान मानले जाते. एजंट्स, मुली खरेदी करणारे लोक मुलींना त्यांच्या घरी जाऊन किडनॅप करतात किंवा प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांना इथे घेऊन येतात, जेणेकरून ते आपला व्यवसाय वाढवू शकतील आणि जास्त किमतीत मुलींना विकू शकतील. कारण इथे मुली आणि महिलांची खूप आवश्यकता आहे. त्यामुळे इथले लोक कितीही किमतीत मुली खरेदी करण्यास तयार असतात आणि आपल्याच गावात मुलींना एकमेकांच्या घरी विकतात. अनेक वर्षांपासून आमच्या गावात हेच सर्व चालत आले आहे. काय करावे? हे करणे आवश्यक आहे, नाहीतर सर्व पुरुष अविवाहित राहतील. त्यामुळेच इथल्या पुरुषांचे वय वाढते आणि त्यांचे लग्न होत नाही. कोणत्याही पुरुषाला लग्नासाठी बाई मिळत नाही, म्हणून इथे महिलांना खूप आदर दिला जातो. कोणालाही इथे एखाद्या बाईसोबत चुकीची वागणूक केली तर त्या माणसाला शिक्षा दिली जाते. कारण इथे कोणताही कायदा नाही. इथले लोक स्वतःच आपला कायदा बनवतात आणि स्वतःच आरोपीला शिक्षा देतात. तुलाही एखाद्या एजंटद्वारे इथपर्यंत आणले असेल, मला माहीत आहे. कारण त्या एजंटांचे वेगवेगळे प्रकार असतात. ते मुलींना त्यांच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवतात किंवा नोकरीचे आमिष दाखवून इथे घेऊन येतात आणि त्या बिचाऱ्या मुलींना कल्पनाही नसते की इथे आल्यावर त्यांच्या आयुष्यात काय होईल. उलट त्यांचे संपूर्ण जीवनच बदलून जाते. मलाही एक एजंट इथे घेऊन आला होता. मला नोकरीची गरज होती. मी बांगलादेशातून आले आहे. मी शिकलेली आहे, पण गरीब कुटुंबातील आहे. मी आपल्या शहरात नोकरी शोधण्यासाठी गेली होती. तिथे माझी भेट एका माणसाची झाली. त्याने मला विचारले, भारतात जाऊन नोकरी करायला आवडेल का? त्याचे बोलणे ऐकून मी खूप आनंदित झाले. मला वाटले भारतात जाऊन मी भरपूर पैसे कमवेन आणि आपल्या कुटुंबाची परिस्थिती सुधारू शकेन. माझ्या घरी फक्त माझी लहान बहीण होती. तिच्यासाठी मी त्या माणसाच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि नोकरीसाठी इथपर्यंत आले. त्याने मला सांगितले होते की तो मला मोठ्या कंपनीत नोकरी मिळवून देईल. पण जेव्हा मी इथे आले तेव्हा माझ्यासोबत असे काही झाले ज्याची मला कल्पनाही नव्हती. त्याने मला नशेचे औषध देऊन इथे आणले, जेणेकरून मी रस्त्यात कोणालाही त्याच्याबद्दल काहीही सांगू नये. त्याने मला इथे विकून सोडले. इथे वेगवेगळ्या राज्यांतून, शहरांतून आणि देशांतून आलेल्या मुलींच्या कहाण्या वेगवेगळ्याच असतात. कोणतीही मुलगी इथे स्वतःच्या इच्छेने आलेली नसते. त्या मुलींचा काय दोष असतो ज्यांच्या मर्जीची चौकशी न करता त्यांच्या आयुष्याचे निर्णय घेतला जातो. त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांचे लग्न लावले जाते. इथे आल्यावर कोणतीही स्त्री पळून जाण्याचा प्रयत्न का करेल? अनेक मुली आहेत ज्या मजबुरीने इथे आपले आयुष्य कंठत आहेत. या गावात जर विकास झाला तर इथली लोकसंख्या पूर्वीसारखी होईल, पण इथे कोणीही राहू इच्छित नाही. इथले जुने लोक मात्र हेच इच्छितात की या गावाची लोकसंख्या पूर्वीसारखी होईल, पण ते कठीण आहे. आता तू रडणं धडपडणं बंद कर. माझा दीर तुझा नवरा आहे, त्याच्यासोबतच आयुष्य काढ. तुला माहीत नाही की या गावात काही मुलींसोबत असेही झाले आहे की त्यांना 3-3 पतींची एकटी पत्नी बनवून ठेवले गेले आहे. हे ऐकून माझे होश उडाले. मी विचारले, हे तुम्ही काय सांगताय? एकाच मुलीला 3 पुरुषांची पत्नी बनवले? असं कसं होऊ शकते? त्यांनी मला सांगितले की इथे एखाद्या घरात एक सून असते आणि बाकी मुलांना बायको मिळत नाही, तेव्हा ते सगळे तिच्याशीच लग्न करतात. अशाच प्रकारे त्या मुली एकाच घरातील सर्व भावांशी बायको बनून आपले जीवन घालवत होत्या. हे ऐकून तर मी आपले कान हाताने धरले होते. हे खरेच एक विचित्र गाव होते. आजच्या काळातही असे गाव आहे जिथे लोक असे विचार ठेवतात आणि मुलींसोबत अशा प्रकारे अन्याय केला जातो. मी माझ्या पतीसोबत जीवन घालवत होते, पण मी त्याच्याशी खुश नव्हते. तो माझ्यापेक्षा वयाने खूप मोठा होता आणि दिसण्यास देखील आकर्षक नव्हता. इच्छा मुली तर कशीबशी आपले जीवन घालवत होत्या, पण मला माझे जीवन इथे घालवायचे नव्हते. मी खूपच तणावात होते. असं वाटत होते की माझ्या चेहऱ्यावर हसूच नाही राहिले आहे. इथे राहायचे मनच नव्हते. असं वाटत होते की माझा पती कोणताही माणूस नाही, तर एक राक्षस आहे, जो रात्री मला असे वापरत होता जणू त्याला कधीही स्त्री दिसलीच नाही. मला त्याच्यासोबत राहणे पसंत नव्हते.
मला या गावातून जायचे होते, इथे राहायचे नव्हते. पण इथे एकदा आलेला माणूस पुन्हा कधीच परत जाऊ शकत नव्हता. मला सर्वात जास्त दया त्या मुलींवर येत होती, जे माझ्यासारख्या त्यांच्या आशिकांच्या फसवणुकीचे शिकार झाल्या होत्या. मला माझ्या पालकांची खूप आठवण येत होती. माझ्यासोबत जे घडले तेच दाखवते की प्रेम करणाऱ्या मुलींचे असेच काहीतरी होणे आवश्यक आहे, जेव्हा त्या त्यांच्या पालकांचा मान धिंडावतात आणि अनोळखी लोकांना आपले सर्व काही समजून घेतात. मला माझ्या देशात परत जायचे होते, माझ्या कुटुंबियांशी भेटायचे होते. पण मी इथे कुठेही जाऊ शकत नव्हते. साधारणतः माझ्या सासरी काहीही कमी नव्हते. पण जेव्हा माझा पती माझ्याजवळ येत होता, तेव्हा मला खूप वाईट वाटायचे. अनेक वर्ष याप्रमाणेच गेले. वेळ जसा जसा जात होता, महागाई वाढत होती. म्हणून इच्छा लोकांना आता मुली खरेदी करणे परवडत नव्हते. एक दिवस माझ्या पतीने मला अशी एक बातमी सांगितली, ज्यामुळे माझ्या अंगातून प्राणच निघून गेले. त्याने सांगितले की माझ्या भावाचे पण तुझ्यासोबतच लग्न करावे लागेल, कारण माझ्या भावांसाठी इथे कोणतीही मुलगी मिळत नाही. मंडीमध्ये मुली खूप महाग झाल्या आहेत. ही बातमी ऐकून जणू माझ्या पायाखालील जमीनच निघून गेली. मी माझ्या दिरासोबत लग्न कसे करू शकते, असा मला कधीच वाटले नव्हते. मी त्याच्यावर आपल्या पतीला नकार दिला. मी सांगितले की मी असं काहीही करणार नाही. आजही मला राजेवर खूप राग येतो, कारण त्याच्या लोभामुळे मला अजूनही त्रास दिला जात होता. माझा पती वारंवार मला त्याच्या भावाशी लग्न करण्यासाठी सांगत होता. पण जेव्हा खूप दिवस मी त्याचे बोलणे नाही ऐकले, तेव्हा माझ्या पतीने माझ्यावर हात उचलायला सुरुवात केली. कारण या गावात असाच रिवाज होता. जर एखादी स्त्री तुमचे म्हणणे मानत नसेल, तर पुरुष तिला मारहाण करू शकत होता. अशा पुरुषांसाठी कोणतीही शिक्षा नव्हती. मी खूप आवाज उठवला, सर्वांसमोर खूप रडले की मला माझ्या दिराशी लग्न करायचे नाही. पण नंतर गावात पंचायत बसली आणि पंचायतने ठरवले की माझे लग्न माझ्या दिरासोबतच होणार. जो माणूस मुली खरेदी करू शकत नाही, तो घरातील बायकोचे लग्न इतरांशी करू शकतो. माझे तर रडून रडून खरंच वाईट हाल झाले होते. मी कधीही या गोष्टीसाठी तयार होणार नाही. आता मला कुठल्याही प्रकारे इथून पळून जाऊन आपले प्राण वाचवायचे होते. माझ्या पतीने त्याच्या छोट्या भावाचे माझ्याशी लग्न ठरवले होते. 2 दिवसात माझे लग्न होणार होते. एक दिवस मी काही इतर महिलांसोबत मैदानात काम करण्यासाठी गेले होते. इथे महिलाही पुरुषांसोबत मैदानात काम करतात. इथे मोठ्या मोठ्या मोकळ्या मैदानात खनिज पदार्थ काढण्याचे काम होते. एकदा काम संपवून परत येत असताना मी रस्त्यात एक वेगळेच झाड पाहिले. त्या झाडाची पाने हिरवी नाहीत, तर तपकिरी रंगाची होती. इथे जास्त वेळ शुष्क वातावरण असतो, पण हा एकटाच झाड असा होता जो नेहमी दिसत असे. मी माझ्यासोबत जाणाऱ्या एका स्त्रीला विचारले, हे झाड कोणत्या प्रकारचे आहे? तर तिने सांगितले की हे भांगाचे झाड आहे. याला भांगाचे झाड असेही ओळखले जाते. या झाडाच्या पानात फारच नशा असतो. असे ऐकले आहे की जर एखाद्या प्राण्याने झाडावर बसून त्याचे पाने तोडून खाल्ली, तर त्याला नशा चढते. या स्त्रीकडून त्या झाडाबद्दलची सर्व माहिती घेतल्यानंतर माझ्या मनात एक कल्पना आली. 2-3 दिवस मी शेतात काम करण्यासाठी जात होते आणि त्या झाडाकडे बारकाईने पाहत होते. एक दिवस जेव्हा सर्व महिलांना घरी परत येताना पाहिले, तेव्हा मी त्या महिलांच्या नजरेआडून त्या झाडाची काही पाने तोडली आणि माझ्या साडीच्या पदरात लपवून घरी आणली. रात्र झाली होती आणि मी इथून पळून जाण्याची तयारी करत होते. असं असताना मी इथे फुकट आले होते. म्हणूनच मला इथून फुकट जाणे खूप महत्त्वाचे होते. आता मला इथून पळून जाण्याचा एक चांगला उपाय मिळालेला होता. मी त्या झाडाच्या पानांना शांतपणे सिलबट्ट्यावर ठेवून वाटून घेतले आणि रात्रीच्या जेवणात त्या पानांची चटणी घालून सर्वांना दिली. जेवण खाल्ल्यानंतर सर्वांच्या मनावर नशा चढली आणि एक एक करून सगळे गाढ झोपले. त्यानंतर सर्व गाढ झोपले असताना माझ्याकडे इथून पळून जाण्याची उत्तम संधी होती. कुणीही मला इथून जाताना पाहू शकत नव्हते आणि कुणीही मला थांबवू शकत नव्हते. रात्रीच्या अंधाऱ्यात मी हळूहळू घराच्या दरवाजातून बाहेर पडले आणि नंतर धावत जाऊन मी किती लांब गेले हे मला स्वतःला सुद्धा माहिती नव्हते. मी इतक्या लांब गेले होते की माझ्या पायांमध्ये वेदना होऊ लागली होती. धावत धावत सकाळ होऊन गेली होती, कारण मी घरातून बाहेर पडले होते तेव्हा साधारणतः 4 वाजले होते आणि 1 तासाच्या प्रवासानंतर दिव्याचा प्रकाश पसरायला लागला. मी थकून रस्त्याच्या कडेला बसले, जरा श्वास घेत होते. जरी मला माझ्या जीवाची काही पर्वा नव्हती, तरी मी त्या लोकांच्या हातून सुटले होते. हेच माझ्यासाठी खूप मोठे होते. मी पुन्हा चालायला सुरुवात केली, तेव्हा माझी टक्कर एका अशा व्यक्तीसोबत झाली ज्याने मला आधार दिला. जर त्याने मला आधार दिला नसता, तर कदाचित माझी मोठ्या ट्रकच्या धडकेत दुर्घटना झाली असती. तुम्हाला असं वाटत असेल की मी त्या गावातून सहज बाहेर पडले, पण असं नव्हते. माझ्यासाठी तेथून पळून जाणे रात्रीच्या अंधारात खूपच अवघड होते. कदाचित सर्व लोक शुद्धीत नव्हते, म्हणून कोणालाही माझ्याबद्दल कळाले नाही. पण इतक्या सोप्या पद्धतीने माझा पती शांत बसणार नव्हता. ज्याच्याशी माझी टक्कर झाली होती, तो एक तरुण मुलगा होता. मी धावत धावत थकल्यामुळे मला विश्रांतीची आवश्यकता होती आणि जसेच त्याने मला धरले, मला एक विचित्र शांती मिळाली आणि मी बेशुद्ध झाले. नंतर जेव्हा माझे डोळे उघडले, तेव्हा मी एका घरात होते.
हे घर कोणाचे होते हे मला माहीत नव्हते. जशीच मी उठून बसले, मी चारही बाजूला पाहायला सुरुवात केली. थोड्याच वेळात तो मुलगा खोलीत आला आणि म्हणाला, आता तुम्ही ठीक आहात ना? त्याच्या बोलण्यावर मी त्याला चकित होऊन पाहिले. त्याने सांगितले, तुम्ही दूरवरून धावत येत होतात आणि तुमची माझ्याशी टक्कर झाली. त्यानंतर तुम्ही बेशुद्ध झालात, म्हणून मी तुम्हाला माझ्या घरात आणले. त्याच्या बोलण्यावर मी खोल श्वास घेतला. मला शांती मिळाली होती की मी त्या गावातून बाहेर पडले आहे. तो मुलगा मला विचारू लागला, तुम्ही धावत कुठून येत होता? आता मी विचार करत होते की त्याला काय सांगावं. मी म्हटले, माझ्या मागे काही गुंड पडले होते. तो म्हणाला, अच्छा, मग तुम्ही मला आधी का सांगितले नाही? मी त्यांना सोडले नसते. मी त्या मुलासोबत खोटे बोलले. मी त्याला सांगितले, मी काही दिवस तुमच्या घरी राहू का? तो म्हणाला, हो हो, तुम्ही माझ्या घरात राहू शकता. मी एकटा राहतो. 2-3 दिवस इथे राहिल्यानंतर मी खूपच शांत राहिले होते. मला कळत नव्हते की मी माझ्या घरापर्यंत कसे पोहोचू. पण जर मी घर गाठले तर कदाचित माझ्या कुटुंबियांचा माझ्याशी कशी वागणूक असेल हे मला माहीत नव्हते. मला असा विचार आला की कोणीतरी माझ्या सहवासातच असं वागेल. मी खूप त्रासात होते. तो मुलगा मला जेवायला बोलवायचा, पण मी जेवण घेत नव्हते. तरी तो मला विचारू लागला, तुम्ही इतक्या शांत का राहता? काही बोलत नाही? माझ्या घरात तर कोणी राहत नाही. तुम्ही माझ्याशी बोलू शकता. मी वाईट माणूस नाही. मी त्याला सांगितले, काही नाही, मी फक्त लाजत आहे. कारण मी तुमच्या घरी कसे राहीन? तो म्हणाला, तुम्ही मला तुमच्या घराचा पत्ता द्या, मी तुम्हाला तुमच्या घरापर्यंत पोहोचवतो. मी त्याला सांगितले की माझे काही घर नाही. त्याने माझे हे वाक्य ऐकले आणि त्याला समजले की मी अनाथ आहे. त्याला माझ्यावर दया येऊ लागली. जेव्हा मी त्याच्या घरातून परत जाण्याचा विचार करत असे तेव्हा तो म्हणायचा, तुमचा काही आधार नाही, म्हणून तुम्ही आरामात माझ्या घरात राहू शकता. शेवटी तुम्ही कुठे जाल? तुम्ही एकटीच आहात आणि एकटी मुलगी म्हणजे एका उघड्या फासाची जोडी असते. लोक तिच्या एकटेपणाचा फायदा घेतात आणि मी नाही इच्छित की तुमच्यासोबत अशी काही गोष्ट घडो. आता मी त्याला काय सांगावे की अशी सुंदर मुलगी असल्यावर माझ्यासोबत न जाणे काय काय घडले होते. या जगाने माझ्यावर किती वाईट वागणूक दिली होती. काही दिवस मी या मुलाच्या प्रकाशच्या घरात राहत होते. एक दिवस त्याने मला विचारले, तुम्ही माझ्याशी लग्न करणार का? पहा, मी तुम्हाला आदराने माझ्या घरात ठेवू इच्छितो. मला नाही वाटत की आसपासचे लोक आपल्याबद्दल चर्चा करावे. आपला काही संबंध नाही, तरीही तुम्ही माझ्या घरात राहता. हे सगळं पाहून लोक चर्चा करतात. मी इच्छितो की आपण दोघे विवाहाच्या बंधनात बांधले जावे. त्याचा प्रस्ताव मला वाईट नाही वाटला. मला देखील आधाराची आवश्यकता होती. आता मी इथे का राहू? जर मी इथेही राहून गेले तर कदाचित माझा सामना पुन्हा राजूसारख्या व्यक्तीशी होईल आणि मग मी पुन्हा कोणत्याही मोठ्या समस्येत सापडू शकते. तो खूप चांगला व्यक्ती होता आणि मी त्याला ओळखले होते. त्यामुळे मी त्याला लग्नासाठी होकार दिला आणि मी त्याच्यासोबत लग्न केले. मी त्याच्यासोबत 1 महिना राहिले. जर त्याचे वागणे वाईट असते तर त्याने मला त्याच्या घरात एकटे पाहून त्याचा फायदा घेऊ शकला असता. तो एक आदर्श आणि नम्र मुलगा होता. त्याने मला केवळ घरात जागा दिली नाही तर आदराने लग्न करण्यासाठीही प्रस्ताव दिला. हे माझ्यासाठी चांगले होते आणि तो देखील दिसायला सुंदर होता. मला खूप आदर देणारा होता. माझी काळजी घेत होता. त्या काळात मला राजूची आठवण येत होती. जर तो माझ्याशी अशाच आदराने वागला असता तर आज माझे आयुष्य त्याच्यासोबत आनंदात गेले असते. मी ठरवले की आता मी राजूला आठवत नाही आणि माझ्या आयुष्यात नवीन सुरुवात करायला हवी. पण त्याला मी कधीही जिवंतपणे माफ करू शकणार नाही. माझे ठरलेले होते की मी प्रकाशशी लग्न करणार आणि मग आम्ही एकत्र एक सुखी जीवन जगायला सुरुवात केली. जिथे मी जात असे तिथे प्रकाश माझ्याबरोबर असायचा. तो मला खूप खुश ठेवायचा. हळूहळू त्याच्याबरोबर माझ्या लग्नाला 4 महिने पूर्ण झाले होते आणि हा वेळ कसा आणि कधी गेला हे मला माहीतच नाही. एक दिवस प्रकाश माझा जवळ आला. त्याचा मूड खूप बदललेला होता. तो घरी आला की मी प्रथम त्याच्यासाठी जेवण तयार करायची. पण त्या दिवशी तो माझ्या बनवलेल्या जेवणाला अजिबात खात नव्हता. त्याचा मूड इतका उदास का होता हे मला माहीत नव्हते. मी त्याच्या उदास होण्याचे कारण त्याच्यापासून विचारले तर त्याने काहीच सांगितले नाही. दुसऱ्या दिवशी तो पुन्हा कामावर गेला. तरी त्याचा मूड तसाच होता. तो माझ्याबरोबर लग्नानंतर खूप आनंदी होता. पण इतक्या वेळानंतर त्याला अचानक काय झाले हे मला समजत नव्हते. एक दिवस प्रकाश आला आणि तो माझ्याशी वाद घालू लागला. म्हणाला, तुमच्या आधी कोणाशी लग्न झाले होते का? त्याचे शब्द ऐकून माझे होश उडाले. मी हे सर्व काही त्याच्यापासून लपवण्याचा प्रयत्न केला होता. पण कसे काय प्रकाशला कळाले? आणि तो माझ्याशी वाद घालू लागला. तो म्हणाला, एक माणूस कित्येक दिवसांपासून माझ्याजवळ येतो आणि तुझे नाव घेतो. तो म्हणतो मी तुम्हाला त्याच्याशी भेटवून द्यावे. जेव्हा मी त्याला विचारले, तुम्ही तिला कसे ओळखता? तर तो म्हणतो, रुची माझी पत्नी आहे. तिने माझ्याशी लग्न केले आहे. मी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नव्हता. पण आज त्याने मला पुरावे दाखवले. त्याने मला तुझ्या आणि त्याच्या लग्नाचे फोटो दाखवले, ज्यात तू त्याच्याबरोबर बसलेली दिसत आहेस. हे ऐकून माझे होश उडाले. मला समजले की तो माणूस माझा पहिला पती चंपक आहे, जो मला शोधता शोधता इथे आला आहे. त्याला कसा कळाले की मी इथे लपले आहे?
प्रकाशच्या तोंडून हे ऐकून मला घाबरायला लागले. प्रकाश म्हणाला, त्याला तुला भेटायचे आहे, पण मी त्याला तुझ्याशी भेटू देत नाही. तो माणूस वारंवार माझ्याकडून तुझ्याबद्दल विचारतो. मला आवडत नाही की कोणी तुझे नाव घ्यावे. त्याने माझ्याकडे बघून विचारले, तो माणूस कोण आहे आणि तुझ्याबद्दल अशा गोष्टी का करत आहे? तो तुला आपली पत्नी का म्हणतो? त्याच्या शब्दांवर मी शांत राहिले आणि माझे डोके खाली गेले. माझ्या शांततेवर तो म्हणाला, तो माणूस माझ्यावर खूप राग व्यक्त करतो. प्रकाश म्हणत होता, तुला हे सगळं मला आधी सांगायला हवे होते आणि जर असे आहे तर तू त्याच्याजवळ जाऊन राहा. मी प्रकाशच्या समोर हात जोडले आणि त्याला म्हणाले, एक वेळ माझे ऐकून घे. अखेर तो म्हणाला, ठीक आहे, काय आहे ते सांग. मग मी त्याला सुरुवातीपासूनच सगळी गोष्ट सांगितली की राजूने मला बांगलादेशातून इथे आणले आणि इथे आणल्यानंतर मला 500 किलोमीटरवर दूर एका गावात घेऊन जाऊन विकले. तिथे एका माणसाने मला विकत घेतले आणि त्याच्याशी माझे लग्न झाले. त्याच्यापासून पडून मी इथे आले. तोच माणूस आता मला शोधत आहे. तो म्हणतो की मी त्याची पत्नी आहे, पण मी त्याचे हे नाते स्वीकारत नाही, कारण त्या गावात महिलांची कमतरता आहे आणि त्याच्याशी आणि त्याच्या इतर भावांशी देखील माझे लग्न होणार होते. मी त्याच्यासोबत राहताना असं सहन करू शकले नाही, म्हणून मी तिथून पळून आले. प्रकाशला मी रडत रडत सगळी गोष्ट सांगितली. सगळं ऐकून प्रकाशच्या पायाखालील जमीन निघून गेली. तो म्हणाला, तू हे मला आधी का नाही सांगितले? तुझ्यासोबत असं काही घडले. त्याने पुढे सांगितले, तू त्या अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवायला पाहिजे होता. कोणतीही मुलगी तिच्या इच्छेशिवाय लग्न करू शकत नाही. जर त्या गावात कमी सुविधा असतील आणि तिथे महिलांची कमी असेल तरी तिथे महिलांवर अत्याचार होतोय. तू त्या अत्याचाराची शिकार झाली आहेस. तुला माहीत आहे की ज्या दिवशी मी तुला पाहिले त्या दिवशीच मी तुला पसंत करायला लागलो होतो. खरं तर मला लहानपणापासूनच इच्छा होती की माझे लग्न भारतीय मुलीशी न होता एका परदेशी मुलीशी व्हावे. तुला पाहून मला समजले की तुम्ही इथल्या नाहीत, पण तू कधीही मला तुझ्याबद्दल काही सांगितले नव्हते. आज जेव्हा तू मला सांगितले की तू बांगलादेशी आहेस तेव्हा माझा आनंद द्विगुणित झाला. तू काळजी करू नको. आता तो माणूस इथे येईल तर मी त्याला हुसकावून लावेल आणि त्याला तुझ्याकडे कधीही येऊ देणार नाही. माझी संपूर्ण गोष्ट ऐकून माझ्या पतीला माझ्यावर खूप दया आली होती. जेव्हा तो माणूस मला घेण्यासाठी आला तेव्हा प्रकाशने त्याला पोलिसांच्या हवाली केले. त्यानंतर त्याने आपल्या गावाबद्दल पोलिसांना सगळे सांगितले. पोलिसांनी त्या गावात जाऊन गावकऱ्यांविरुद्ध कारवाई केली. याप्रमाणे मी तर बचावली, पण त्या गावात अजूनही माझ्यासारख्या कितीतरी मुली आहेत ज्या तिथून पळून आपल्या जीवनाचा बचाव करण्याचा प्रयत्न करत नाहीत, तर त्या शांतपणे तिथे होणारे सर्व अत्याचार सहन करत आपले जीवन घालवतात. तिथे पोलिसांनी जेव्हा त्या गावाच्या परिस्थितीचा अभ्यास केला तेव्हा त्यांना कळाले की त्या गावात ना कायदा आहे, ना हॉस्पिटल, ना शाळा, ना वीज. उलट तिथे काहीही व्यवस्था नाही. हे सर्व पाहून पोलिसांनी त्या गावाची सुधारणा करण्याचा निर्णय घेतला. मला ऐकायला आले आहे की त्या घटनेनंतर त्या गावात आता बऱ्याच सुविधा तयार करण्यात आल्या आहेत, कारण त्या घटनेनंतर त्या गावात सुविधांचा पुरवठा सुरू झाला आणि त्या गावाचा हळूहळू विकास होऊ लागला. जर तुम्ही देखील अशा कुठली तरी गावे ओळखता जिथे अशा विचित्र रिवाजांमुळे लोकांचे जीवन कष्टात आहे, तर पोलिसांना माहिती द्या, जेणेकरून त्या रिवाजामुळे लोकांचे जीवन उद्ध्वस्त होणार नाही. मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला आमची गोष्ट आवडली असेल. जर गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेलला नक्कीच दाबा, जेणेकरून पुढील अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम मिळू शकतील.